नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मराठी मालिका या चॅनलमध्ये स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात काव्या नंदिनीला म्हणते की तू घरी आल्यापासून मला आणि जीवाला एकत्र बघतीये. आम्हा दोघांना असं एकत्र बघून तुला 16 डिसेंबर आठवतोय का? हे बघ ताई, खरं सांग, माझ्याशी काहीही लपवू नकोस. तर इकडे जीवा आता रम्याला खूपच रागात बोलत असतो की दादा काव्याला सोडायला गेला म्हणून तुझी अशी चिडचिड होतीये का? तर रम्या म्हणते की तू मला काय बोलतोयस, मी तुला काही बोलले का? तेव्हा जीवा म्हणतो की तू मला नाही बोललीस, पण नंदिनीला तर बोलतीये ना. तर इकडे पार्थ एक्झामला आता काव्याला घेऊन जात असतो. मात्र त्याची धमाकेदार एंट्री झालेली असते. अतिशय सुंदर असे ओपन जीपमध्ये बसवून आता पार्थ काव्याला एक्झामसाठी घेऊन जाणार असतो. तर काव्या चांगलीच इम्प्रेस झालेली असते. काव्या म्हणते की अरे वा देशमुख, अगोदर तर तुम्ही मला सोडायला येणार नव्हतात आणि आता आले तर अशी धमाकेदार एंट्री देशमुखाओ, मला एक्झाम सेंटरपर्यंत सोडावी अशी माफत अपेक्षा होती माझी. पण तुम्ही तर ते फारच मनावर घेतलेलं दिसतंय. त्यावर पार्थ म्हणतो की का नाही घेणार, माझ्या एकुलत्या एका बायकोची एक्झाम आहे आणि हा प्रवास मला कायम लक्षात राहावा असा बनवायचा आहे. आता काव्य आणि पार्थ लवकरच एक होतील. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.